हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय का? तर आता वाजले 12 आणि आज असं झालं की सगळं रुटीन चेंज बिकॉज प्रणवचा ना लेफ्ट साईडचा कान खूप दुखतोय आणि त्याचं डोकंसुद्धा दुखतोय. म्हणून माझा तो लेटसुद्धा उठला. आम्ही जिमला पण नाही गेलो आणि सगळं रुटीनच आज थोडं डिस्टर्ब झालं. तर येस, स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि आज मी सगळं क्लीन करायला घेतलं होतं आणि झालं काय मी तुम्हाला दाखवते. प्लॅटफॉर्म सगळा क्लीन केला आणि हे बघा सगळं दूध केलेलं आहे तिकडेपर्यंत आहे. म्हणजे एवढ्या क्लिनिंगचा काही अर्थच नाही झाला. सगळं क्लीन केलं आज मी या लिक्विडनी आणि सगळं सामान इथे ठेवलं आणि हे झालं. ज्यांना कसं आता कसं मग आता पडून गेलं ना सगळं. तू क्लीन करते आता? ज्यांना क्लीन करते. ओके प्रणव, ए प्रणव उठू डॅडीला. नाही उठत डॅडी. ही ए डॅडी उठ ना डॅडी. डॅडीचा कान दुखतोय ना जियाना. कान नाही दाबून दिला? नाही दाबून दे ना त्याला. त्याचा इयर दाबून त्याचा. जा जा ना प्रणव. चल ना हॉस्पिटलला जाऊ ना. नाही का कमी वाटत आहे आता. याचा कान दुखतोय, डोकं दुखतंय, याला हॉस्पिटलला जायचं नाही. कसं 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 संध्याकाळी बघू. A few moments later. चल जियानाचं इथे रेडी झालेलं आहे हलवा. हा स्पून ठेवा. ऐ गरम आहे ना. जियाना जस्ट झोपून उठली आणि मी चालली आहे बाहेर. त्याच्या आधी मी तिचं सगळं आवरलं आहे. चलायचं खाते. चल डॅडीकडे. चला जियाना खाईल आणि मी जाते आता किटीला. आज किटी आहे बाजूच्या विंगची. तर जसं मी तुम्हाला बोलले ते माझ्या 2 किटी आहे. आज एक आहे आणि उद्या एक आहे. म्हणून जियानाचं सगळं आवरून झालेलं आहे. तिला खायला सुद्धा दिलं आणि जर ती रडेल तर मी लगेच येईल. अर्ध्या तासातच येईल. मी प्रणवला तेच बोलले बिकॉज प्रणवला पण बरं नाही आहे. प्रणवला कान खूप दुखतो आहे त्याचा. तर मी फक्त जाऊन पैसे देऊन आणि एक भेट देऊन पटकन घरी येते. तर चला मग इथून पुढे काय होईल मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आणि हे दोघं बघा. बाय. काय लवकर ये. काय बोल बोल पटकन. काय बोलली तू आता? लवकर ये. ओकर म्हणते मला. ओकर जाते. चला. आणि मी जियानाला असं सांगितलं की मी सागरकडे चालली आहे हेअर कट करायला. बिकॉज जर मी तिला सांगेल भाग्यश्रीताईकडे चालली आहे तर ती माझ्या मागे लागेल. चला तर शेवटी ते झालंच. अर्ध्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे रील्स वगैरे काढून आमच्या झाल्या होत्या. थोडीफार अर्धा तास मी तिथे एन्जॉय केलं. मग प्रणवचा कॉल आला. जियानाला आवरलं आणि जियानाला मी आता माझ्याबरोबर घेऊन आली. हा ना ग. आपण कुठे चाललो? कुठे? किटी 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 म्हणणं मग नाही. कुठे? शालोमकडे. ओके शालोमकडे. मी म्हटलं ना तुम्हाला जर शालोमचं नाव सांगितलं ती माझ्या पाठीमागे लागेल आणि तसंच झालं. दे अशी गेली. आता नाही ना राहू दे. थांब. ती बघ कशी तिकडे गेली. गो गो. हिने सेटअप छान केला आहे ना. खूप सुंदर केला. अरे गेम के बाद आता मी व्हिडिओज बघते. आणि हा व्हिडिओ करत आहे आणि विनर भाग्यश्रीताई होती. The next morning.
गुड मॉर्निंग. आणि आजची सकाळ बघा, आम्ही जस्ट जिममधनं आलो आहे आणि जस्ट बिकॉज ब्लॉग एडिट झालेला नाही आहे आजचा, म्हणून मग प्रणव हेल्प करतोय. आणि हे बघून मला इतकं छान वाटत आहे. करायला पाहिजे, सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. सगळ्यात आधी तू कर कॉन्ट्रीब्यूट, मग सांगा तू कर. मी करतच आहे सॅटर्डे संडे थोडा. प्रणव सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, फक्त किचन सोडून. म्हणजे मी जेव्हा किचन मध्ये उभी असते ना आणि हा टीव्ही बघत असतो जियानाला घेऊन. चला सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करा. नाही तुम्हाला वीकडेज मध्ये वेळ आहे, ऍटलीस्ट ऑन वीकेंड. आणि बायकांना सुट्ट्या द्या. तशी आज दीपालीची किटी आहे. तुझी पण आहे? तुझी. आम्ही बॉईज पार्टी करायला जाणार. तर म्हणून मग मी म्हटलं प्रणव थोडंफार करून दे, बिकॉज मला 1 तासात अजून कुठेतरी बाहेर जायचं हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. आणि ते जियानाचे अंडे सुद्धा बॉईल झालेली आहे. हा सफिशियंट आहे, पीठ पण एवढं सफिशियंट आहे. ठीक, चलो मी दाखवते जियाना. हाय, हॅलो. तू काय करताय? आमचे झाले पराक्रम सुरू. हा बघा, आईनी तिला दिलं मुरमुरे आणि सगळे बेडवर पाडून ठेवले. का ग अशी का करते ग? मला म्हणते मम्मा तू खाते, तू खूपच छान आहे मम्मा, तू खाते. आणि ज्या दिवशी जियाना बेस्यावरून म्हणजे आईबाबांकडनं आंघोळ करून त्या दिवशी जियाना खूप छान दिसते, खूप गोंडस दिसते. आणि इकडच्या पाण्याने आंघोळ केली की अरे बापरे. म्हणून आम्ही जियानाची शक्यतो आंघोळ तिकडेच करायला पाठवतो. हा बघितलं, बघू बघू. वाव, मी खाऊ दे ना. एकच दिलं, आणखी दे. यम्मी. पडला का? पडला. एवढं बोलते आता जियाना, स्पष्ट बोलायला लागलेली आहे माझ्या. आता आम्हाला खूप केअरफुल लावावं लागतं, बिकॉज जर एक चुकीचा वर्ड निघाला आमच्या तोंडून तर तिथं लगेच तो कॉपी. बापरे. चला मी करते माझा व्लॉग एडिट. जिम झालेली आहे तर येस, बघू पुढे काय. तू घरी आहे? घरी आहे तर बंधाराला येऊन जा. तू घरी आहे ना? हा तू येऊन जा बंधाराला. नाही आहे. चला तू खूप लेट झालेला आहे आणि आता मी आणि भाग्यश्री आम्ही जातोय इतवारीमध्ये. तर काय काय घेऊ आणि कुठे जाऊ सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल. कोणाकडनं आहे? याच्याकडनं तिकडे आतमधला. हा तर आम्ही दोघी जणी पोहोचलो इतवारीमध्ये आणि आता वाजले 11 आणि गर्दी बघा, पाय ठेवायला जागा नव्हती. आम्ही पोहोचलो ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये, बिकॉज आम्हाला ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते लाडू बनवायसाठी. तर यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या क्वालिटी आहे. तुम्हाला एक्झॅक्टली त्या ड्रायफ्रूटचं काय बनवायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग त्यांच्याकडे सगळे व्हेरिएशन्स आहे ड्रायफ्रूट्समध्ये. आणि शॉप खरंच खूप छान होती, क्वालिटी पण खूप छान आहे. जर तुम्हाला इथे जायचं असेल तर मी स्क्रीनवर सगळे ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही गुगलवर पण यांचं शॉपचं नाव टाकलं की सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटतील आणि तुम्ही पण इथं ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आणि नेक्स्ट आता आम्ही आलो आहे वाघ ब्रदर्स यांच्या शॉपमध्ये. इथनं आम्हाला घ्यायचं होतं डोक्याला लावायची मेहंदी आणि थोड्याफार जियानासाठी औषधीसुद्धा घ्यायच्या होत्या, तर त्या सगळ्या घेतल्या. तर जसं तुम्हाला माहिती असेल इतवारीमध्ये अबुमियाचं शॉप आहे, तसंच हे सुद्धा फेमस शॉप आहे. इथे क्वालिटी आणि प्राईस दोन्ही खूप कमी आहे आणि खूप छान प्रॉडक्ट्स आहे. तर तुम्ही इथे पण जाऊ शकता. मग इथनं आम्ही आलो सगळे ज्वेलरी बघायला आणि ज्वेलरी अरे बापरे, इतवारीमध्ये तर इतक्या छान ज्वेलरी आल्या जस्ट बिकॉज ऑफ नवरात्र. ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर होत्या, तर ते आम्ही घेतलं दोघींनी पण. तर इतवारीमधनं आम्ही ज्वेलरीची शॉपिंग केली आहे. हे इयरिंग्स मी घेऊन आली. आता ना हे सगळं खूप ट्रेंडिंग आहे बघा, माहीत नाही वेअर करेल नाही करेल पण घेऊन आली. ठीक आहे.
आणि याला बघ किती छान आहे वर. मस्त. आणि हे वेस्टर्न साठी घेऊन आली आणि हे खूप स्वस्त मिळाले मला माहिती आहे. 150चं, हे 100 रुपीजचं आहे वेस्टर्न वर घालायला. हे एक मिळालं तर मग हे घेऊन आली. हे असं असं कुर्तीवर वगैरे घालायला छान वाटतं. आणि हे बघून जियाना रडायला नको म्हणून मम्मी जियासाठी पण बांगडी घेऊन आली. मला माहिती आहे ती माझ्या मागे लागते. आणि हे आईंसाठी आणते ते बटन नाही का मागे ते, आणि फर्चरचं पॅकेट घेऊन आली बिकॉज खूप तुटण्यात जातात. आणि हे मी सगळं सामान घेतलं आहे सानवी ज्वेलरीमधनं. फर्स्ट टाइमच गेली मी तिथे, पण रिझनेबल रेट्स होते बिकॉज हे सगळं ना मार्केटमध्ये खूप महाग आहे. 300, 400चे, इव्हन ऑनलाईन पण खूप महाग आहे. पण हे 150 आणि हे तर 100लाच मिळालं मला. आणि इयरिंग्स पण जास्त महाग नाही आहे, अगदी 60, 100 रुपीज अशा प्राइसमध्ये. हे 150चं होतं. आणि काय घेतलं अजून, ड्रायफ्रुट्स घेतलं. ते किती म्हणजे असं तसं मला सवय आहे की जेव्हा मला गरज नसते ना तरी मी घेऊन ठेवते या सगळ्या गोष्टी. येतं कधीतरी कामात येतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता तर जियाना आहे म्हणून मला असं वाटतं की मी नाही तर जियाना. तर ड्रायफ्रुट्स ह्या शॉप मधनं घेतलेले आहे. समदा रे समदा कॉर्पोरेशन ड्रायफ्रुट्स. आणि हे मार्केटमध्ये लिटरली आपण 190चं पॅकेट घेतो. 190, 180 असं. हे मला फक्त 85 रुपीज मध्ये मिळाले. त्यांचं एवढं म्हणजे एवढा डिफरन्स आहे होलसेल. हा काही नाही. नारळ वगैरे कितीला पडले तुला हे? 85चं एक पॅकेट. अरे बाप. आणि हे ब्लिंकिट वरून मी 90. सीडलेस आहे की सीडलेस आहे. सीडलेस आहे. अरे बाप, सीडलेस महाग असतात. हा. आणखी अजून काही नाही. हे सगळं ड्रायफ्रुट्स घेऊन आली. आणि थोडंफार सामान आहे ते भाग्यश्री ताईकडे आहे. आता तिचं माझ्याकडे आहे. माझं तिला नेऊन देते आणि तिच्याकडनं माझं घेऊन येते. तर बस एवढी शॉपिंग केली बिकॉज आमच्याकडे टाइम लिमिट होती. जियाना घरी होती आणि शालोम पण घरी होता म्हणून लवकरात लवकर घरी यायचं होतं. तर जर तुम्हाला ऑक्सिडाइज ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्की त्वरीमध्ये जा. गर्भ्यामुळे खूप छान ज्वेलरी आली आणि अगदी रिझनेबल प्राइसमध्ये. तर येस, आज आता संध्याकाळी आहे किटी. आता किटीमध्ये जायचं आहे. तर चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.